पुढची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये विवाहिता अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विवाहितेचा पती प्रतीक सिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर अशा चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पती, सासू, सासरे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अस्मिता काटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची आई संगीता अजित सरदेसाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय। आणखी पैशाच्या मागणीसह मुलगी झाल्याच्या रागातून अस्मिता काटकर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली आहे। कोल्हापुरातील अस्मिता काटकर या महिलेनं आत्महत्या केली आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्या माहेरकडील मंडळी आलेले आहेत आणि त्यांची तक्रार आहे। काय नेमकं झालेलं आहे? तुमचं बोलणं अस्मिताशी कधी झालं होतं आणि ती काय सांगत होती? ती म्हणत होती टॉर्चर होते खूप आपल्याला आणि तिने आत्महत्या नाही करायला याने मारले आणि चौघांनी मिळून, सासू, सासरा, नवरा आणि नणंद पैशासाठी सारखं मागणी करत होती। आज यो कार्यक्रम करा मोठ्यान, उद्या तो कार्यक्रम करा मोठ्यान, सगळं आमच्याकडूनच करून घेत होती। माझ्या पोरगीला न्याय द्या। शेवटचं तुमचं कधी बोलणं झालं होतं? पर शुक्रवारी झालं होतं। बारसं करा म्हणून सांगत होती मोठ्यानं। मी म्हटलं आताच पैसे खर्च झाल्यात, हॉस्पिटलचा खर्च बी घेतल्याने, पाळण्याचा खर्च बी घेतल्याने, 52,000चा पाळणा बी करून घेतल्याने, एवढा मोठा पाळणा कोण करून घेतोय काय? म्हणजे डोहाळे जेवण त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च आले। नंतर परत हॉस्पिटलचा खर्च तुम्ही करायला पाहिजे, म्हणजे पहिलं बाळंतपण मुलीची करतात ते 77,000 दिले। अधिक मासासाठी 30-35 हजार रुपये, 50,000 मुलासाठी आणि आणखी नंतर आता पाळणा पण 52,000चा पाळणा त्यांनी ऑर्डर केलाय। आणि मुलगी झाल्या म्हणून वगैरे असं काय म्हणत होते? मुलगी झाले म्हणून पण हे केल्याने, त्यांनी टॉर्चर केल्याने, आता तरी जास्तच केल्याने। त्यांनी मुलग्याची सगळी कपडे घेऊन ठेवल्याने, सगळी मुलग्याची कपडे आहेत त्यांच्याकडे, मुलगीचं एक पण कपडे नाही, सगळे ब्लू कलरचे कपडे घेतल्याने मुलग्याचे। यासनी मुलग्याची अपेक्षा होती म्हणून माझ्या मुलगीला मारल्याने आता